मनुष्य तब्येतीने बारीक असला की झुरळ म्हणतात, जाड असला की हत्ती म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात, तुझ्याकडे पाहिल्यावर देशात दुष्काळ पडल्यासारखे वाटते. जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात, दुष्काळ असल्या माणसांमुळेच पडतो. सहज कोणाला तरी मदत केली तर म्हणतात, यामागे काहीतरी नक्कीच हेतू असणार. मदत नाही केली तरी म्हणतात, साधी माणुसकी देखील नाही याला. सरळ स्वभावाचा असला तर म्हणतात, यात तरी स्वार्थ असावा जरा. स्वार्थी असला की म्हणतात, माणसाचा स्वभाव सरळ असावा. स्वार्थाची संपत्ती काय कामाची. खेळकर स्वभाव असला की तर म्हणतात, उद्धट आहे, परिस्थितीचं गांभीर्य नाही. तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते, म्हणतात, आमचं ऐकल्यामुळे यशस्वी झाला. अयशस्वी झाला तरी म्हणतात, आमचं ऐकलं नाही ना, मग भोगा आता कर्माची फळं. लोकांचं काय घेऊन बसला. काहीही केलं तरी त्याला नावं ठेवण्याची सवय असते. त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासवून घ्यायचं. गंभीर असला तरी लोकांना बघवत नाही. लगे म्हणतात, हसण्याची ॲलर्जी आहे वाटतं त्याला, कुणी जवळ जाईल का त्याच्या. मंगेश पाडगावकर यांनी फार सुरेख शब्दात भावना व्यक्त केली. फिदी फिदी हसतील ते हसू देत की, बोटं मोडत बसतील ते बसू देत की. फिदी फिदी हसतील ते हसू देत की, बोटं मोडत बसतील ते बसू देत की. आपण कशाला हिरमुसून जायचं, कशासाठी भयानक ग्रासून जायचं. फुलाच्या प्रत्येक क्षणी कशाला नासून जायचं. आपलं जीवन आपणच ठरवायचं कसं जगायचं. आपलं जीवन आपणच ठरवायचं कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत. आपलं जीवन आपणच ठरवायचं कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत. हे आपले आपणच ठरवायचं, हे आपले आपणच ठरवायचं.